वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांची सदा नमावे। सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। देख ले मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। तुझे मिलने को शिरडी नगरी में आया हूँ मैं साई, तेरे दरबार में आके मेरा मैल बदन पवित्र हो गया है साई। तेरी सुंदर मूरत पाकर मैं धनवान हो गया है साई। तेरे पवित्र चरण छूकर तेरे चरणों का दास मैं हो गया है साई। भिखारी को झोली भरने वाला साई बाबा तू है, अपराधी को दया करके चरणों में लेने वाला साई बाबा तू है। जब आते हैं भक्त तेरे दरबार में दुआ देने वाला साई बाबा तू है। गरीबों के जीवन का अंधेरा दूर करने वाला साई बाबा तू है। साईनाथ अंतरिया मिस्मरी तो तुला, साईनाथ अंतरिया मिस्मरी तो तुला, साईनाथ अंतरिया मिस्मरी तो तुला। तुझ्या चरणावरी वाहतो भक्तीची फुला, तुझ्या चरणावरी वाहतो भक्तीची फुला।
नगरी तुझी पावन भूमी जप तुझ्या नामाचा नित्य करीतो आम्ही प्रवीण वसंताचा फुलविशी तू भक्तीचा मळा प्रवीण वसंताचा फुलविशी तू भक्तीचा मळा चरणावर वाहतो भक्तीची चरणावर वाहतो साईनाथांतरिया मी स्मरितो तुला साईनाथांतरिया मी स्मरितो तुला तुझ्या बोल श्री गणपती गजानन तू रे गुरुवरे कलवासी बाळरावनंत माळू किशोर नारायण परशुराम प्रवीण वसंत मंगेश अखंड हरदास वळीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय.
सदैव माझ्या स्मरणात आहे की तुझे निजरूप गणेश सदैव माझ्या स्मरणात आहे तुझी मंगलमय मूर्ती माझ्या या अंतकरणात आहे तुझी मंगलमय मूर्ती माझ्या या अंतकरणात आहे या वसंताचा उद्धार करशील असा स्पर्श देवा तुझ्या पवित्र चरणात आहे भरले रे मन माझे भरले रे भरले रे मन माझे भरले रे दर्शनाने हो तुझे घेऊन दर्शन हे हो तुझे घेऊन श्री गणा तुला पाहून भरले रे मन माझे भरले भरले रे मन माझे भरले
या आपल्या शक्तिधुऱ्याचे ख्यातनाम गायक शंकरजी भारतीगुठी यांचे शिष्य विनायक कातले भाई सामना घासून झाला पाहिजे यांच्याकडून, तसेच आरवी विनोद काते या भगिनीकडून या आमच्या कलामंचाला 100 रुपये बक्षाले नाथपणे सतत ऋणी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो कैलासजी जयेश रामचंद्र माने यांच्या स्मरणार्थ या आमच्या कलामंचासाठी 502 रुपये बक्षाले नाथपणे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रार्थना झाली, गण झाला. आता बंधनो काय बाईनं उत्तर द्यायचं ना गणनेचं? रंगील पाहिजे, नवीन घ्या पाहिजे, नवीन. पण बाईनं उत्तर देऊ दे ना. गुळू गुळू घुमराची गाडी आली, मनीषा भक्तीने जागी झाली. घुमराची गाडी आली, मनीषा भक्तीनं जागी झाली. गाडीवाल्या दादा तावणाने धावना, माझा गवळी दादा चालला पिंपळीच्या जंगलाला. माझा गवळी दादा चालला पिंपळीच्या जंगलाला. बाईनं शेर गायला, त्या शेराला पहिले उत्तर देतो. मॅडम ऐका, नाही तर दुसऱ्या बारीला बोलायला भोईर आल्यानं काहीतरी बोलून गेले. मॅडमने गायलाय शेर, लाजना या कानाला नेहमी मागे येईल. घोड काढली माझी तर आज इथे भांडण होईल. आज काय व्हायचं ते होऊन जाऊ दे ना बिंदास. बाई बोली, त्याला उत्तर देत आहे का? आज दोन काळ करून हात लपून घरात राहील, आणि या गवळणीचा भर बाजारी मार खाईल. कानाने कधी मार खाल्लेला बघितलात का तुम्ही मला सांगा? आणि बाई म्हणाल्या, आताचा कोणा काना गोरा पटपट दिसतय. नशीब तेवढे तरी बोलल्यात. बाईनं उत्तर देत आहे, तुझ्या मागे येण्याची माझी सवय नाही. मला कुठे पण देणाऱ्या बऱ्याच आहेत गवळणी बाई. देणारे तुझ्यासाठी कशाला मी पाठीमागा येऊ? तुझ्या मागे येण्याची माझी सवय नाही. मला कुठे पण देणाऱ्या बऱ्याच आहेत गवळणी बाई. तुझं गाडगा दुसऱ्याचा कोणीतरी खाऊन नेईल. तुझं गाडगा दुसऱ्याचा कोणीतरी खाऊन जाईल. मग खरं सांग
राधे या कानाला मार देण्याशील तू कुठल्या कारणा पायी. कारण कानाला मारायची तुला गरजच नाही. तुझं गाडगं कोणतरी घेऊन जाईल त्याच्यावर लक्ष ठेव. काना सांगतोय राधेला. बाईने गायलंय, चला चला सायानं दडून राहू, चोराची आज या मौज पाहू, थर लागत नाही पडला याचा तोकडा, वर चढल्यावर खाली हलवताना या कानाचा दिसतय वाकडा. मला सांगा बंधूनो, मॅडमनी गवळण गायले. आतापर्यंत आपण गोविंदा सगळे खेळतो. वाकडा जर खाली थरारा राहिला तर थर राहील काय सांगा बघू. आणि वाकड्या कोण आपला लावल का एखादा कमजोर असेल तर कधी खालच्या थरला कोण लावलं काय सांगा. चांगला मजबूत पाहिजेत ना. बाईंचं चुकीचं आहे की ना सांगा मला गवळण नाही ती. मॅडम वाकडा जर खाली ठेवला तर थर लागेलच कसा हो. असा मजबूत पाहिजे चांगला, त्या माझ्या पोरांसारखा. बाईना उत्तर आहे का. बाईना उत्तर देतो की चला चला सगळ्यांना दडून राहू, चोरांची आज या मौज पाहू. तुम्हाला दडून राहायची गरज नाही. बिंदाशी ना ओपन मध्ये बघा काय उभा उभा राहून बघायचं आहे ते. दडाची गरज नाही ना बंधूनो गवळणींना. गोविंदा असं माझ्या आई बहिणी पण बघतात, समोर येऊन बघतात, तर तुम्ही लपून कशाला राहताय असा काना बोलतो. ऐका उत्तर. वर चढल्यावर खाली हलताना या कानाचा दिसतय वाकडा. उत्तर आहे का. किती पण सायानं दडून राहा, पायाची तेवढी मजा पहा. किती पण सायानं दडून राहा, पाहायची तेवढी मजा पहा. अगं किती पण माझा हळू दे खाली वाकडा. तुला बघायचा तेवढं किती हाल तेवढा हलू दे माझा वाकडा. सवंगडी सांगतोय, नाही तर मॅडम बद्दल काहीतरी बोलतात. किती पण सायानं दडून राहा, पाहायची तेवढी मजा पहा. अगं किती पण माझा हळू दे खाली वाकडा. तुझ्या हंडीचा हंडीचा दांडा खालून करील तुकडा. तुझ्या हंडीचा हंडीचा दांडा घालून करील तुकडा. तुझ्या शुभम, प्रताप, विक्रांत, दीपक, नीरज, रोशन, बोंडीवली या कटिंगसाठी या बांधवांकडून 200 बक्षीस आले. नाथ म्हणण्याचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात. मग भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. बंधनो, एक विनंती करतो तुम्हाला. आमचा शक्तिपुराच्या मंडळीमध्ये विषय झालेला आहे. तुम्ही जरूर आमचा व्हॉट्सअप घ्या, सर्व गाणी घ्या, पण कुठेही व्हॉट्सअपला पाठवू नका. आपल्या कुटुंबासाठी, आता माता बहिणीसाठी जरूर ते बघा, नाहीतर मग त्याच्यावरती केस होऊ शकते. तुम्हाला सल्ला देतो बंधूंना, नम्र विनंती आहे. स्वतःसाठी जरूर ठेवा, पण कुठे पाठवू नका, एवढी विनंती आहे. रोशन महाडिक आणि तेजस तांबुटकर या बांधवांकडून या कटिंगसाठी
पांडुसर देऊन गेले. नाथपटांचं आभारी धन्यवाद. त्या सवंगड्याचं काम एकदम फक्त झालेलं आहे. हिने हिच्याच मर्जीने त्यांना वरती चढून दिलेलं आहे. आता उगाच बदनामीचा कांगवा हिने केलेला आहे. हिच हे प्रकरण साऱ्या गोकुळाला कळून आलेलं आहे. घरात जाऊन मोका पाहून, घरात जाऊन मोहका पाहून वाट लावली ती काळो खान. अहो नाही नाही एक दोघांन हिची फोडलंय 3-4 जणांन. नाही नाही एक दोघांन हिची फोडलंय 3-4 जणांन. माझ्या माता भगिनी इथं बसलेच. तिची घागर फोडलेली, बाकी काही विषय नाही. राधेची घागर फोडले दिवसासाठी. एका एकाने तंगडी टाकून राधेला ठेवली खालती वाकून. मालाची चिवचीच्या घेतली चाकून, मालाची चवहीच्या घेतली चाकून. सवंगराने चलाकी दाखून. बदनामी झाली शर्मेनं मेली तरी ते निर्जल मनान. नाही एका दोघांना तिची गोडलाई 3-4 जणांना. नाही नाही एका दोघांना तिची गोडलाई 3-4 जणांना. प्रकरण गाव भरची गल्ल सार सवंगडी होते 3-4. अंडीची वाटीच्या लागलई पार गवळण नारही पडलई गार. प्रवीण वसंता कुठे न गुंता लई लागा नाही तन तनाचा. अहो नाही नाही एका दोघांना तिची गोडलाई 3-4 जणांना. नाही नाही एका दोघांना तिचं गोडलाई 3-4 जणांना. मॅडमने गायलंय
आजच माझा झालाय पगार, घेईन रोख नको उदार, गोष्ट पटली झटकन उठली, अशी प्रथा मी गाजवली. अहो रात्री या अंटीची, अहो रात्री या अंटीची घंटी मी वाजवली. अहो रात्री या अंटीची घंटी मी वाजवली. बाईने गाणे त्याला उत्तर देतो आहे का? शास्त्राचा मारा देऊन मला हिनं छेडले आहे, की शास्त्राचा मारा देऊन मला हिनं छेडला आहे. हिचं आणि माझं आज हिचं युद्ध घडलं आहे, पण आज हिचं पितलं उघड पडलं आहे. कारण हिला संपवण्यासाठी माझं हत्यार मी बाहेर काढलं आहे. हत्यार म्हणजे बंधून माता भगिनी हे माझं जे आहेत ना गाणे वगैरे ते हत्यार नाही तर बोलायला काहीतरी वरसाय करतात. प्रवीणजी कवींनी काय का दिले बघा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बाईनं गायलंय, मारू नको तू मोठ्या बडाया, कुणाला शोधतस असा लढाया. गर्वाचं घर हे राहणार खाली, आज तुला हे पटणारे हाय. दोन्ही हातानं हालून बघणार, म्हाताऱ्याचा या उठत काय. म्हणून सांगा मला, आपला बंधूनो भीमाला गर्वहरण झालेला असतो. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे, इथं अनेक जण ग्रंथ वाचणारे आहेत. आणि शेवटी मारुती रूप घेतो वानराचा, आणि रस्त्यामध्ये शेपूट लांब करून तो बसलेला असतो. आणि शेपूट सांगते, त्याचं उत्तर आहे का, तुला पाहिजे तेवढे जरी उठला तो नाही ग. बंधून का असतं माहितीये का मॅडम, का म्हणे म्हाताऱ्याचा उठत नाही. मला सांगा, शेपूट बोला पाहिजेत ना, म्हाताऱ्याचा उठत नाही म्हणजे काय उठत नाही सांगा. शेपूट आडवा आहे तर शेपूट बोला पाहिजे ना, म्हाताऱ्याचा या उठत नाही. शेपूट ही स्त्रीलिंग असतं, विचार करा. असू द्या, त्यांचा कवित्व त्यांनी केलेलं आहे, त्यांना उत्तर आहे का, तुला पाहिजे तेव्हा जरी उठला तो नाही का, याची सगळी त्याला जाणीव आहे का. जरी वयाने तो असला म्हातारा, जरी वयाने तो असला म्हातारा, कधीतरी तो उठणार हाय. म्हातार तरी उठल ना, आज ना उठ्या तो नक्की ना उठा पण सांगा. तुला पाहिजे तेव्हा जरी उठला तो नाही का, याची सगळी त्याला जाणीव आहे का. जरी वयानं तो असला म्हातारा, कधीतरी तो उठणार हाय. झाड बघून लांब लचक, झाड शेपूट कसा असतोय, झाड आणि लांब लचक असतोय. झाड बघून लांब लचक, तुला घामाचा फुटणार हाय. तुला पाहिजे तेव्हा जरी उठला तो नाही का, त्याची सगळी त्याची जाणीव आहे का. जरी वयाने तो असला म्हातारा, जरी वयाने तो असला म्हातारा, कधीतरी तो उठणार हाय, कधीतरी तो उठणार हाय. झाड बघून लांब लचक, झाड बघून लांब लचक, तुला घामाचं फुटणार हाय.
हॅलो मॅडमनी प्रश्न केला आम्हाला की पुराण काळात एका राजाने सर्पसूत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. ते यज्ञ 18 ब्राह्मण कोणी जिवंत केले व कोणत्या साधने जिवंत केले. बाईंना आता पारच्या बारी झाल्यांची तिथं त्यानं उत्तर दिला पण तिथे हिने मान्य केले नाही. सोडण्या विषय तत्पूर्वी मॅडम आमचा विषय सादर करतोय. ज्यावेळी दशरथ राजाचा देहांत होतो त्यावेळी राम लक्ष्मण वनवासात होते. भरत शत्रुघ्न त्यांच्या मामाकडे होते. त्यावेळी दशरथ राजाचे प्रेत तेलामध्ये 14 वर्षे ठेवले ते. दशरथ राजाचे प्रेत 14 वर्षे तेलामध्ये ठेवले ते तेल किती मन किती पायली किती तोले होते याचं उत्तर ग्रंथात द्यायचे आहे. जमलं तर बाई प्रयत्न करा नाहीतर विषयाला हात घालू नका. काही विषय आमचं काही नाही. धन्यवाद. युवा सेना आघाडीचे तालुका अधिकारी या अधिकाऱ्यांकडून या आमच्या कलामंचासाठी 100 रुपयाचा अंमल घेतला गेला आहे. कलामंचाचा आभार आहे. धन्यवाद. नेहमीच राया तुमची घाई नखा लवग ठोड बांधायला. येऊ कशी मी नांदायला ग येऊ कशी मी नांदायला येऊ कशी मी नांदायला ग येऊ कशी मी नांदायला. की घराण्याची रीती रिवाजाला हिनं मानलंच नाही. की घराण्याच्या रीती रिवाजाला हिनं मानलंच नाही. नवरा होता की परका हिनं जाणलंच नाही. हिला त्याचं भान राहिलंच नाही. रात्री त्या परपुरुषाला हिनं निरखून पाहिलंच नाही. ऐका बंधूंनो शास्त्राचं गीत घेत आहे. बिना कसरती शिवाय कुणी कधी पहलवान होईल का. बिना कसरती शिवाय कुणी कधी पहलवान होईल का. त्या महाबली विना सारखा कुणी कधी बलवान होईल का. मग तुम्ही सांगा मंडल ही शीलभद्री झालेली नार कधी शिलवान होईल का. सुंदरचा विषय गौतम अहिलेचा गात आहे. बंधून लक्षात आहे का. अग आवाज नको चढवू निवूर नको बडवू. आवाज नको चढवू निवूर नको बडवू. आवाज नको चढवू निवूर नको बडवू. तुझा इतिहास छापून आलाय. आवाज नको चढवू निवूर नको बडवू. तुझा इतिहास आलाय छापून. त्या बुवाच्या फुड्यात झोपून नकटे नाक तुझं टाकलंच कापून. बुवाच्या फुड्यात झोपून नकटे नाक तुझं टाकलंच कापून. झोपून नकटे नाक तुझं टाकलंच कापून.
गीतासाठी शहीद रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य राजेंद्र पाटील साहेब यांच्याकडे 200 रुपये धन्यवाद. मनाने लय तू चंचल बाई नको ते वाटू केली सगाई. माझ्या नावाला कलंक लावलाय तुझ्या बुवाच्या पंक्तीनं ठेवीचा माझ्या नावाचा कलंक लावला तुझ्या. तुझा घेतला मी मोजमाप मापून नक्क नाक तुझं टाकलंच कापून बुवाच्या मोड्यात बघून नक्क नाक तुझं टाकलंय कापून. बुवाच्या मोड्यात झोपून नक्क नाक तुझं टाकलंय कापून. आठवत राहती सती आईल्या उघडून रात्री दाराच्या किल्ल्या. उघडून रात्री दाराच्या किल्ल्या. उघडून रात्री दाराच्या किल्ल्या. मिठीचं घेतलं त्या गवत मला शपाने होऊन जीवाला व्यापून नट नाक तुझं टाकलंय कापून. गोवाच्या पुण्यात झोपून नट नाक तुझं टाकलं सती कापून. आमच्या दोन्ही कलाकारांची पहिली बारी संपलेली, मॅडमची सुद्धा माझी सुद्धा. आता दुसऱ्या वेळेला जरूर मजा येईल. आपण कुणी हलू नये ही नम्र विनंती.